नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः स्वागत आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन निश्चित करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 4 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 31 डिसेंबरला निवृत्त होणाऱ्या राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी। 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ म्हणजेच नॅशनल इन्क्रिमेंट गृहीत धरून निवृत्ती वेतन निश्चित करण्याचे राज्य सरकारचे आदेश। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित। खाजगी 100% अनुदानित शाळांमधील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार थेट फायदा। राज्यातील खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ म्हणजेच नॅशनल इन्क्रिमेंट विचारात घेऊन त्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काल 4 जून रोजी जारी केला आहे। यामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। राज्यात 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मिळणारी वार्षिक वेतनवाढ तांत्रिक कारणांमुळे मिळत नव्हती। या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून मागणी होत होती। तसेच याबाबत विविध न्यायालयीन निर्णयही आले आहेत। अखेर वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे। या शासन निर्णयातील मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। हा नियम खाजगी 100% अनुदानित शाळांमधील सर्व पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे। 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यात येईल। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या रकमेत वाढ होणार असून त्यांना सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक न्याय मिळणार आहे। शासनाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। या GRवर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे। या निर्णयामुळे निवृत्त शिक्षक संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानलेले आहेत। थोडक्यात सांगायचे तर 31 डिसेंबरला निवृत्त होऊनही केवळ 1 दिवसाच्या फरकामुळे वार्षिक वेतनवाढीपासून वंचित राहणाऱ्या राज्यातील शेकडो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळाला आहे। त्यांच्या निवृत्ती वेतनात आता ही काल्पनिक वेतनवाढ जोडली जाणार आहे। या महत्त्वाच्या बातमीसह तुर्तास आम्ही इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा ब्रह्मांड न्यूज नेटवर्क। धन्यवाद।